नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ पहा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या. म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात राहील. आमचा हा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकवू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत बी एबल टूचा वापर आणि सर्वसमावेशक वाक्य. म्हणजे बी एबल टूचा वापर कसा केला जातो आणि त्याची वाक्य कशी असतात ती आज आपण बघणार आहोत. आता बी एबल टूचा वापर किंवा उपयोग कसा होतो तर मराठीत एबल टूचा अर्थ हा कॅन सारखा वाटत असला तरी बी एबल टू औपचारिक आणि लेखी भाषेत वापरतात. तर कॅन सामान्य भाषेत वापरतात. कॅन हा सामान्य भाषेत वापरला जाणारा शब्द आहे आणि बी एबल टू हा औपचारिक किंवा लेखी भाषेत वापरतात तो शब्द आहे. यांचा अर्थ कसा होतो तर शकणे, सक्षम असणे असाच होतो दोघांचा पण, कॅनचा आणि एबल टूचा. आता बी एबल टूचा वापर आपण वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ अशा तिन्ही काळात केला जातो. म्हणजे वर्तमान काळात पण केला जातो, भूतकाळात पण केला जातो आणि भविष्यकाळात पण केला जातो बी एबल टूचा वापर. त्याच्यानंतर महत्त्वाचे काय आहे ते बघूया आपण. बीची वर्तमान काळी रूपे. आता बीचा वापर करताना ते कसं केलं जातं तर बी सोबत वर्तमान काळाची कोणती रूपे वापरली जातात ती बघूया. बीची वर्तमान काळी रूपे एम इज आर. बी वर्तमान काळ वाक्य असेल तर एम इज आर वापरलं जातं. दुसरं, बीची भूतकाळातील रूपे वॉज वेअर. म्हणजे भूतकाळ असेल तर क्रियापदाला जे भूतकाळ असेल तर वॉज वेअर वापरलं जातं. आणि बीची भविष्यकाळातील रूपे कुठली आहेत, शाल आणि विल. भविष्यकाळ असेल तर शाल किंवा विल वापरलं जातं. अजून एक महत्त्वाचं लक्षात ठेवण्यासारखं काय आहे तर काळांच्या व्यतिरिक्त बी एबल टूच्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापदांचा पण वापर केला जातो. म्हणजे सहाय्यकारी क्रियापदं पण त्यामध्ये वापरली जातात. एम इज आर, वॉज वेअर, शाल, विल हे वापरलं जातं. त्याचबरोबर अजून पण सहाय्यकारी क्रियापद वापरली जातात. फॉर एक्झाम्पल मस्ट असेल, अजून काही असेल, हॅव असेल, ती पण यामध्ये काय केली जातात, वापरली जातात. ती आता आपण बघणारच आहोत पुढच्या वाक्यात. आता याची सर्वसाधारण रचना कशी असते. आता निगेटिव्ह असतं किंवा इंट्रॉगेटिव्ह क्वेश्चन सेंटेन्स असते, त्याची रचना थोडीफार वेगळी असते. पण ह्याची जी विधानार्थी वाक्यांची जी काही सर्वसाधारण रचना आहे ती आम्ही देतो. पहिलं आहे येतो त्याच्यामध्ये सब्जेक्ट, त्याच्यानंतर वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. जे वाक्य असेल त्याप्रमाणे वर्तमान काळाची, भूतकाळाची किंवा भविष्यकाळाची रूपं घ्यायची किंवा सहाय्यकारी क्रियापद असेल तर घ्यायचं. त्याच्यानंतर बी एबल टू येतं. बी एबल टू त्याच्यानंतर व्ही वन येतं, क्रियापदाचं पहिलं रूप येतं आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट येतो, जो काय राहिलेला भाग असेल किंवा कर्म असेल ते येतं. अशा प्रकारे याची सर्वसाधारण रचना असते. आता बी एबल टूची सर्वसमावेशक वाक्य. आता वाक्य बघूया आपण. सर्वसमावेशक वाक्य कशी असतात ती पहिलं वाक्य बघूया. मी तिला मदत करू शकतो. मी तिला मदत करू शकतो. आता इथे वाक्य बघा, लक्ष द्या की मी तिला मदत करू शकतो हे वाक्य आहे वर्तमान काळातलं, बरोबर. आता वर्तमान काळात आपण काय वापरणार, एम इज आर, बरोबर ना. वर बघा महत्त्वाचेमध्ये पहिल्याच कंडिशनमध्ये बघा बीची वर्तमान काळी रूपे एम इज आर आहेत, बरोबर ना. वाक्य आहे वर्तमान काळात. आता आय सोबत काय वापरलं जातं तर एम वापरलं जातं, म्हणून आय एम आलेलं आहे. त्याच्यानंतर एबल टू, आय एम नंतर एबल टू आलेलं आहे. त्याच्यानंतर आलेलं आहे टू हेल्प आणि हर आलेलं आहे. टू हेल्प आणि हर आलेलं आहे. अशा प्रकारे वाक्य आलेलं आहे. मी तिला मदत करू शकतो. म्हणजे आय ॲम
एबल टू हेल्प हर. आय एम एबल टू हेल्प हर असं आलेलं आहे ते. इथे लक्षात घ्या बी एबल टू दिलेलं आहे बघा सर्वसाधारण रचनेमध्ये बी एबल टू. पण हे भूतकाळ, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, सहाय्यकारी क्रियापद हीच बीची रूपं आहे. त्याच्यामुळे बी दिलेलं आहे बघा. ते बी क्लॉजमध्ये ठेवा, ह्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये ठेवा, म्हणजे ते बी येत नाही त्यामध्ये वाक्यामध्ये. बघा सर्वसाधारण ह्याच्यामध्ये बघा स्ट्रक्चर बघा, ह्याची रचना आणि मेन वाक्य बघा. आय झालेलं आहे सब्जेक्टमध्ये. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, सहाय्यकारी क्रियापद म्हणून एम आलेलं आहे. त्याच्यानंतर एबल टू आलेलं आहे. एबल टू म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, सहाय्यकारी क्रियापद ही बीची रूपं आहेत म्हणून बी आलेलं नाही. बी परत घ्यायचं नाही, हे लक्षात घ्या. बी परत घ्यायचं नाही, फक्त एबल टू घ्यायचं. त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आहे ते हेल्प आलेलं आहे आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट म्हणून हर आलेलं आहे. अशा प्रकारे आय एम एबल टू हेल्प हर असं आलेलं आहे. नाही तर तुम्ही पुन्हा बी घ्याल, त्यामध्ये वाक्यरचनेमध्ये दिलं आहे बी एबल टू, पण बी वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ आणि सहाय्यकारी क्रियापद आहे त्याच्यासाठी आहे ते. त्याच्यामुळे बी रिपीट करू नका, डायरेक्ट एबल टू घ्या. त्याच्यानंतर दुसरं वाक्य, आम्हाला मराठी बोलता येते. आम्हाला मराठी बोलता येते. सेम आहे इथे. आम्हाला म्हणून वी आलेलं आहे करता. त्याच्यानंतर आर आलेलं आहे, कारण आम्हाला हे प्ल्युरल्स आहेत, अनेकवचनी आहे म्हणून आर वापरलेलं आहे. म्हणून वी आर एबल टू स्पीक मराठी. वी आर एबल टू स्पीक मराठी. स्पीक म्हणजे बोलणे अँड मराठी म्हणजे मराठी आहे. एबल टू म्हणून वी आर एबल टू स्पीक मराठी असं आलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं वाक्य, ऐकता येणे चांगले आहे. ऐकता येणे चांगले आहे. वाक्यानं इट्स गुड टू बी एबल टू लिसन. इट्स गुड टू बी एबल टू लिसन असं आलेलं आहे. इट्स वापरलेला आहे, इटने सुरुवात केली आहे. गुड म्हणजे चांगला, टू एबल टू आणि लिसन म्हणजे ऐकता येण्याची क्षमता आहे म्हणून बी एबल टू यूज केलेला आहे. लिसन म्हणजे ऐकणे. अशा प्रकारे वाक्य आलेलं आहे. इट्स गुड टू बी एबल टू लिसन. नेक्स्ट, फक्त एकाच व्यक्तीने हा विक्रम मोडला. फक्त एकाच व्यक्तीने हा विक्रम मोडला. आता मोडलेला आहे भूतकाळ आहे. याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की भूतकाळी कुठलं रूप वापरायचं बीचं. तर इथे वॉज येणार, कारण ओन्ली वन पर्सन, एकच पर्सन आहे, सिंग्युलर आहे म्हणून ओन्ली वन पर्सन. त्याच्यानंतर वॉज आलेलं आहे. त्याच्यानंतर एबल टू, बीट करणे म्हणजे मोडणे, ब्रेक करणे, आणि द रेकॉर्ड म्हणजे विक्रम. ओव्हरऑल सेंटेन्स, ओन्ली वन पर्सन वॉज एबल टू बीट द रेकॉर्ड असं आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 5वं वाक्य, मी काम करून झाल्यावर म्हणजे नंतर जेवणात सामील होऊ शकेन. मी काम करून झाल्यावर नंतर जेवणात सामील होऊ शकेन म्हणजे काम पहिल्यांदा पूर्ण करील, त्यानंतर तुमच्याबरोबर जॉईन होईल असं आहे ते. आता शकेन, आता इथे काय आहे तर भविष्यकाळाचं सांगितलेलं आहे. नंतर मी येईन म्हणजे जॉईन करू शकेन, म्हणून इथे काय वापरलेलं आहे, आय विल वापरलेलं आहे. आय विल बी एबल टू जॉईन डिनर आफ्टर वर्क. आय विल बी एबल टू जॉईन डिनर आफ्टर वर्क. आफ्टर वर्क म्हणजे जे काम करून झाल्यानंतर असं आहे ते. आय विल बी एबल टू जॉईन डिनर आफ्टर वर्क असं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 6वं, एकदा मी पुरेसे पैसे वाचवले की मी एक नवीन गाडी खरेदी करू शकेन. एकदा मी पुरेसे पैसे वाचवले की मी एक नवीन गाडी खरेदी करू शकेन. शकेन आहे, भविष्यकाळ आहे म्हणून विल वापरलेलं आहे बघा खाली. वाक्य बघा, वन्स आय सेव्ह इनफ मनी आय विल बी एबल टू बाय अ न्यू कार. वन्स आय सेव्ह इनफ मनी म्हणजे एकदा मी पुरेसे पैसे साठवले, त्याच्यानंतर मी एक नवीन गाडी खरेदी करू शकेन. हे वाक्य आलेलं आहे आय विल बी एबल टू बाय अ न्यू कार म्हणून आलेलं आहे. ओव्हरऑल सेंटेन्स, वन्स आय सेव्ह इनफ मनी आय विल बी एबल टू बाय अ न्यू कार असं आलेलं आहे. नेक्स्ट 7वं, ती 10 वर्षाची असल्यापासून गाणे गाऊ शकत आहे म्हणजे गाणे गात आहे. ती 10 वर्षाची असल्यापासून. वाक्यानं, शी हॅज बीन एबल टू सिंग अ सॉन्ग सिन्स शी वॉज 10. शी हॅज बी एबल टू सिंग अ सॉन्ग वेन शी वॉज 10. इथे बघा हॅज बीन यूज केलेलं आहे. सहाय्यकारी क्रियापद इथे आलेलं आहे आणि एबल टू वापरलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला सांगितलेलं आहे की वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळप्रमाणेच
सहाय्यकारी क्रियापद पण यूज केली जातात. त्याचप्रमाणे इथे हॅज बीन यूज केलेलं आहे. शी हॅज बीन एबल टू सिंग अ सॉन्ग सिन्स शी वॉज 10. शी वॉज 10 म्हणजे 10 वर्षाची असल्यापासून. नेक्स्ट, माझा भाऊ कामामुळे काल तुम्हाला भेटू शकला नाही. माझा भाऊ कामामुळे काल तुम्हाला भेटू शकला नाही. शकला नाही, लक्षात घ्या, शकला नाही भूतकाळ आहे, म्हणून वाक्य कसं येणार? माय ब्रदर वॉजंट एबल टू मीट यू यस्टरडे बिकॉज ऑफ वर्क. माय ब्रदर वॉजंट एबल टू मीट यू यस्टरडे. यस्टरडे म्हणजे काल, बिकॉज ऑफ वर्क म्हणजे काम असल्या कारणाने. वाक्य वॉजंट यूज केलेलं आहे कारण कशाला? भूतकाळ आहे म्हणून, आणि निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून नाहीसाठी नॉट यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर 9वं वाक्य, मी गाडी चालवू शकतो. मी गाडी चालवू शकतो. वर्तमान काळ असल्यामुळे ॲम वापरलेला आहे आयसोबत, म्हणून आय ॲम एबल टू ड्राईव्ह अ कार. आय ॲम एबल टू ड्राईव्ह अ कार. इथे ड्राईव्ह म्हणजे चालवू शकणे, कार म्हणजे कार, गाडी. त्याच्यानंतर 10वं वाक्य, मला विमान उडवायचे आहे. मला विमान उडवायचे आहे, पण इथे काय आहे? इच्छा व्यक्त केलेली आहे त्यांनी. मला विमान उडवायची इच्छा आहे. त्यावेळी वूड लाईक यूज केलं जातं. आपल्याला माहीत असेल, इच्छा वगैरे व्यक्ताना वूड लाईक यूज केलं जातं. हे पण सहाय्यकारी क्रियापदच आहे, लक्षात घ्या. वाक्य बघा, आय वूड लाईक टू एबल टू फ्लाय ॲन एरोप्लेन. आय वूड लाईक टू एबल टू फ्लाय ॲन एरोप्लेन. एरोप्लेन म्हणजे विमान. वूड लाईक टू एबल म्हणजे उडवायची इच्छा आहे, आणि टू फ्लाय म्हणजे उडवण्यासाठी, म्हणून वाक्य आय वूड लाईक टू एबल टू फ्लाय ॲन एरोप्लेन असं आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 11वं, मी सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकलो का. मी सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकलो का. शकलो का म्हणजे झालेलं आहे म्हणून भूतकाळ आहे. आता मी आहे, मी वर्तमान, मी हे कसलं आहे? सिंग्युलर आहे. सिंग्युलर असल्यामुळे काय येणार? इथे वॉज येणार, भूतकाळी रूप, म्हणून वॉज पहिल्यांदा आलेलं आहे कारण का म्हणून प्रश्न विचारलेला आहे. हो किंवा नाही प्रश्नाचं उत्तर असेल तर सहाय्यकारी क्रियापद पहिल्यांदा येतं, म्हणून वॉज पहिल्यांदा आलेलं आहे. आय नंतर, त्याच्यानंतर एबल टू म्हणजे शकतो का, सक्षम आहे का, म्हणून एबल टू यूज केलेलं आहे. ॲन्सर म्हणजे उत्तर, आणि ऑल द क्वेश्चन्स म्हणजे सर्व प्रश्नांची, म्हणून वॉज आय एबल टू ॲन्सर ऑल द क्वेश्चन्स, आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर 12वं वाक्य, रीमा अजून 4 दिवस येऊ शकणार नाही. रीमा अजून 4 दिवस येऊ शकणार नाही. वाक्य येणार, रीमा वॉजंट बी एबल टू कम फॉर अनादर 4 days. रीमा वॉजंट बी एबल टू कम फॉर अनादर 4 days. अनादर म्हणजे अजून, 4 days म्हणजे 4 दिवस, कम म्हणजे येणे, आणि एबल टू म्हणजे येऊ शकत नाही, सक्षम नाही, म्हणून एबल टू यूज केलेलं आहे, आणि नाही म्हणून वॉज वापरलेलं आहे. वॉजंट, रीमा वॉजंट बी एबल टू कम फॉर अनादर 4 days असं. त्याच्यानंतर 13वं वाक्य, तुम्ही चाचणी पूर्ण करू शकला नाही का. तुम्ही चाचणी पूर्ण करू शकला का, नाही आहे, शकला का. तुम्ही चाचणी पूर्ण करू शकला का, हे पण हो किंवा नाही उत्तर आहे, त्याच्यामुळे काय येणार? इथे सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात. इथे यू बरोबर करता तुम्ही आहे म्हणून यू बरोबर करताला वापरला जातो ह्याचा भूतकाळी रूप वेअर यूज केलं जातं. लक्षात घ्या, यू वेअर होतं, लक्षात, यू वॉज होत नाही. त्याला तुम्हाला सांगितलेलं आहे, खूप वेळा सांगितलेलं आहे की त्याची कंडिशन आहे, अपवाद आहे. आय आणि यू हे करता एकवचनी जरी असले तरी त्याच्यासोबत काय वापरलं जातं? वेअरसोबत, इथे आयसोबत वॉजच वापरलं जातं, वेअरसोबत वापरलं जातं वेअर म्हणून वेअर यू एबल टू फिनिश द टेस्ट. वेअर यू एबल टू फिनिश द टेस्ट अँड क्वेश्चन्स मार्क. फिनिश इथे काय करणे? पूर्ण, म्हणून फिनिश आलेलं आहे V1, आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर इथे रचना लक्षात घ्या, रचना तुम्हाला लक्षात आलेली असेल. सहाय्यकारी क्रियापद आहे ते पहिल्यांदा आलेलं आहे, त्याच्यानंतर करता आलेलं आहे, त्याच्यानंतर एबल टू वापरायचं, त्याच्यानंतर V1 येणार, आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट येणार, ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क येणार. त्याप्रमाणे याची रचना केलेली आहे, ही लक्षात घ्या. सर्व वाक्यांची तशीच आहे. प्रश्नार्थी वाक्याची वरती आलेली आहे, म्हणजे हो किंवा नाही आहे त्याची तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर 14वं वाक्य, आपल्याला जलद आणि चांगले वागता आले पाहिजे. आपल्याला जलद आणि चांगले वागता आले पाहिजे.
आपल्याला म्हणून वी आलेलं आहे. इथे मस्ट वापरलेलं आहे सहाय्यकारी क्रियापद. लक्षात घ्या, सहाय्यकारी क्रियापद मस्ट आलेलं आहे. त्याच्यानंतर बी एबल टू, त्याच्यानंतर कम, ॲक्ट फास्टर अँड बेटर. फास्टर अँड बेटर म्हणजे जलद आणि चांगले. वी आलेलं आहे करता म्हणून, आपल्याला म्हणून. त्याच्यानंतर मस्ट यूज फॉर सहाय्यकारी क्रियापद ॲक्झिलरी वर्ब्स. नंतर बी एबल टू यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर V1 कम आलेलं आहे आणि ॲक्ट फास्टर अँड बेटर हे आलेलं आहे ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये. ओव्हरऑल वी मस्ट बी एबल टू कम, ॲक्ट फास्टर अँड बेटर. त्याच्यानंतर 15वं वाक्य, ती खूप मेहनत करू शकते. ती खूप मेहनत करू शकते. आता शकते वर्तमान काळ आहे म्हणून शी आहे. शी बरोबर इज येणार वर्तमान काळी रूप, एकवचनी आहे म्हणून. शी इज एबल टू वर्क हार्ड. शी इज एबल टू वर्क हार्ड अशा प्रकारे आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 16वं, ते या खेळात चांगले खेळू शकत नाहीत. ते या खेळात चांगले खेळू शकत नाही. आता ते आहेत म्हणजे खूप आहे, प्ल्युरल्स आहेत. त्याच्यामुळे वर्तमानकाळी रूप कुठलं घ्यायचं तर आर घ्यायचं, म्हणून दे आर आलेलं आहे. दे आर नॉट एबल टू प्ले गुड इन दिस गेम. दे आर नॉट एबल टू प्ले गुड इन दिस गेम. गेम म्हणजे ह्या खेळामध्ये, प्ले म्हणजे खेळणे आणि त्याच्यानंतर गुड. याचं वाक्य बघा, ह्याची रचना बघितली तर तुम्हाला लक्षात येईल. दे आलेलं आहे सब्जेक्ट, म्हणजे सब्जेक्ट प्लस आर नॉट म्हणजे आरण प्लस एबल टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट असं आलेलं आहे. ॲट लास्ट फुल स्टॉप. वाक्य दे आर नॉट एबल टू प्ले गुड इन दिस गेम असं आलेलं आहे. त्याच्यानंतर 17वं वाक्य, मी क्रिकेट खेळू शकलो होतो. मी क्रिकेट खेळू शकलो होतो. वाक्य येणार आय हॅड बीन एबल टू प्ले क्रिकेट. आय हॅड बीन एबल टू प्ले क्रिकेट. इथे होतो आहे भूतकाळ असल्यामुळे हॅड बीन यूज केलेलं आहे भूतकाळी रूप, सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी क्रियापद वापरलेलं आहे इथे हॅड. त्याच्यानंतर 18वं, आपण एकत्र जग फिरू शकणार नाही. आपण एकत्र जग फिरू शकणार नाही. शकणार नाही म्हणजे कसलं आहे, भविष्यकाळ आहे म्हणून विल वापरलेलं आहे बघा. आपणसाठी वी, करता वी आहे आपण म्हणून वी विल नॉट बी एबल टू ट्रॅव्हल द वर्ल्ड टुगेदर. वी विल नॉट बी एबल टू ट्रॅव्हल द वर्ल्ड टुगेदर. वर्ल्ड म्हणजे वर्ल्ड, ट्रॅव्हल, टुगेदर म्हणजे एकत्र अशा प्रकारे. वर दिलेलं आहे वाक्य बघा, सेम वाक्य असं आहे, सेम रचना आहे. सब्जेक्ट प्लस विल नॉट, सब्जेक्ट प्लस विल नॉट. वरचं वाक्य आर नॉट आलं बिकॉज ऑफ प्रेझेंट टेन्स होता. नाऊ फ्युचर टेन्स आहे म्हणून विल नॉट आलेलं आहे. वी दॅट्स आफ्टर विल नॉट. त्याच्यानंतर बी एबल टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट ॲट लास्ट फुल स्टॉप असं आलेलं आहे. त्याच्यानंतर 19वं, मी तुम्हाला दाखवू शकेन. मी तुम्हाला दाखवू शकेन. वाक्य ना आय विल बी एबल टू शो यू. आय विल बी एबल टू शो यू किंवा आय विल बी एबल टू शो यू. ज्यावेळी आय विल बी दिलेलं असतं त्यावेळी तुम्ही आय विल बी एबल टू शो यू म्हणू शकता. हे आय विल बी एबल टू शो यू असं पण म्हणू शकता. आय विल बी एबल टू शो यू, कारण कसं आहे हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे, शॉर्ट फॉर्म आहे म्हणून आय विल बी एबल टू शो यू. त्याच्यानंतर 20वं वाक्य, ती कंपनी चांगले संबंध प्रस्थापित करू शकत नाही का. ती कंपनी चांगले संबंध प्रस्थापित करू शकत नाही का. अँड क्वेश्चन्स मार्क. हे निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे निगेटिव्ह नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. आता वाक्य कसं म्हटलं आहे, तरीच पहिल्यांदा येणार, कारण हो किंवा नाही उत्तर असल्यामुळे इज पहिल्यांदा येणार. त्याच्यानंतर करता येणार शी. त्याच्यानंतर नॉट येणार. त्याच्यानंतर एबल टू प्लस V1 येणार. त्याच्यानंतर जो काय ऑब्जेक्ट असेल किंवा रिमेनिंग पार्ट्स असेल तो त्याच्यानंतर येणार. ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क. वाक्य बघा, इज शी नॉट बी एबल टू एस्टॅब्लिश अ गुड रिलेशनशिप ॲट कंपनी. इज शी नॉट बी एबल टू एस्टॅब्लिश अ गुड रिलेशनशिप ॲट कंपनी अँड क्वेश्चन्स मार्क. एस्टॅब्लिश करणे, लक्षात घ्या, एस्टॅब्लिश करणे म्हणजे प्रस्थापित करणे. चांगले संबंध म्हणजे गुड रिलेशनशिप्स अँड कंपनीसाठी कंपनी आलेलं आहे लक्षात. ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क द्यायला विसरू नका, कारण काय आहे ते निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, क्वेश्चन सेंटेन्स आहे. त्याच्यामुळे क्वेश्चन सेंटेन्समध्ये हे क्वेश्चन मार्क हे येणारच. त्याच्यानंतर 21वं, तुम्हाला तुमच्या कामाचे मूल्यांकन करता आले पाहिजे. तुम्हाला तुमच्या कामाचे मूल्यांकन करता आले पाहिजे. वाक्य ना यू शूड बी एबल टू इव्हॅल्युएट युअर ओन वर्क. यू शूड बी एबल टू इव्हॅल्युएट युअर ओन वर्क. ओन वर्क म्हणजे तुमचं स्वतःचं काम लक्षात घ्या. इव्हॅल्युएट करणे म्हणजे काय करणे, मूल्यांकन करणे. आणि शूड बी यूज झालेला आहे
इथे कारण आले पाहिजेसाठी शूड यूज केलेला आहे. सहाय्यकारी क्रियापद आहे ते. म्हणून यू शुड बी एबल टू इव्हॅल्युएट युअर ओन वर्क असं आलेलं आहे. त्याच्यानंतर 22वं वाक्य, ते येऊ शकतील का? ते येऊ शकतील का? फ्युचर टेन्स असल्यामुळे आणि हो किंवा नाही उत्तर असल्यामुळे विल पहिल्यांदा येणार. त्याच्यानंतर विल नंतर ते येणार. विल दे बी एबल टू कम? विल दे बी एबल टू कम? अँड क्वेश्चन्स मार्क. इथे लक्षात घ्या विल आलेला आहे, त्याच्यानंतर आलेला आहे करता, त्याच्यानंतर बी एबल टू आणि त्याच्यानंतर V1 आलेला आहे अँड लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. इथे काय केलेलं आहे, इथे ऑब्जेक्ट दिलेला नाही आहे, कर्म दिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्या पुढे काय आलेलं नाही, डायरेक्ट क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर 23वं, मला माहीत होते की ती मला कोणाशी तरी त्रास देण्यास विरोध करू शकणार नाही. म्हणजे त्रास देण्यास विरोध करू शकणार नाही असं वाक्य आहे. वाक्य येणार, आय न्यू शी वुडंट बी एबल टू रेसिस्ट पेअरिंग मी ऑफ विथ समवन. आय न्यू शी वुडंट बी एबल टू रेसिस्ट पेअरिंग मी ऑफ विथ समवन. इथे पण सेम आहे, वुडंट आहे कारण बिकॉज ऑफ यूज केलेला आहे, निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून वुडंट बी यूज केलेला आहे. यू वुडंट, त्याच्यानंतर बी एबल टू, रेसिस्ट करणे म्हणजे विरोध करणे, पेअरिंग करणे, ऑफ विथ समवन म्हणजे कोणाशी तरी असं आहे ओव्हरऑल सेंटेन्स. त्याच्यानंतर 24वं, ती मोकळीक मिळू शकेल का? ती मोकळीक मिळू शकेल का? अँड क्वेश्चन्स मार्क. इथे पण हो किंवा नाही उत्तर असल्यामुळे इज पहिल्यांदा येणार. इज दॅट गोईंग टू बी एबल टू पुल फ्री? इज दॅट गोईंग टू बी एबल टू पुल फ्री अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. मोकळीक मिळू शकणे, लक्षात घ्या मोकळीक म्हणजे पुल फ्री म्हणजे मोकळीक असं आहे ते. अँड लास्टला क्वेश्चन्स मार्क बिकॉज ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, क्वेश्चन सेंटेन्स. 25वं वाक्य, हा चित्रपट कोण पाहू शकणार नाही? हा चित्रपट कोण पाहू शकणार नाही? वाक्य ना, हू विल नॉट बी एबल टू वॉच धिस मूवी? हू विल नॉट बी एबल टू वॉच धिस मूवी? हू विल नॉट बी एबल टू वॉच धिस मूवी अँड क्वेश्चन. कोण पाहू शकणार नाही? हा चित्रपट कोण पाहू शकणार नाही असं वाक्य दिलेलं आहे क्वेश्चन्स मार्क. इथे कोण इथे तुम्हाला लक्षात येईल की करता इथे ॲबसेंट आहे. कशाला? कारण हुचं वाक्य आहे म्हणून त्याच्याबद्दलच विचारत आहे की कोण पाहू शकणार नाही म्हणजे करता कोण पाहू शकणार नाही असं आहे ते. त्याच्यामुळे इथे हू आलेलं आहे. त्याच्यानंतर विल नॉट बी एबल टू वॉच धिस मूवी अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. अशा प्रकारे ही 25 वाक्य आहे. बी एबल टू, बी लक्षात घ्या, बी म्हणजे काय आहे, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळातील रूपे असतात ती, त्याचप्रमाणे सहाय्यकारी क्रियापदाची रूपे असतात ती असतात, त्याला बी म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर एबल टू वापरले जातं आणि याच्यामध्ये V1 येतं. लक्षात घ्या V1 क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं. आणि जशी रचना असेल मग ती निगेटिव्ह असेल, इंट्रोगेटिव्ह असेल, त्यामध्ये थोडेफार म्हणजे जसे चेंजेस असतात त्याप्रमाणे चेंजेस होतात. आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण तुम्हाला माहिती असतीलच आमचे, तरी पण आठवण करून देतो. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाव म्हणून. त्याचप्रमाणे प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाव म्हणून. आमचं लिंक्डइन अकाउंट आहे एन स्वप्नील स्मिताचा भाव म्हणून. त्याचप्रमाणे इंस्टाग्राम अकाउंटवर पण आम्ही ॲक्टिव्ह आहोत नाईक स्वप्नील म्हणून. त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.